आइए देखते हैं, मजा आएगा। नमस्कार भावनांनो, बहिणींनो, कसे सर्व मजेत ना? सो मी आन्सर बाकी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई आजचा ब्लॉग डायरेक्ट रेडी वगैरे होऊन फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे होऊन डायरेक्ट चालू केला आहे. आणि म्हणजे आपला कालच्या ब्लॉगचं जरा काम वगैरे होता. आपला कालचा ब्लॉग वगैरे अपलोड झाला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलला आन्सर बाकी ब्लॉग्सला. सो आता ते ब्लॉगचंच काम करत होतो, अपलोडिंग वगैरे सगळं, त्याच्यामुळे आपल्याला वेळ झाला. सो आता मुद्द्यावर येऊ. सो आज आपला कुठं बाहेर वगैरे शो वगैरे काहीच नाही आहे, ऑर्डर वगैरे काय नाही. आजची 26 तारीख आहे आणि आज आपल्या ग्रुपचा मेंबर आहे आपला सुशांत भाऊ, त्याचाच आज आपल्याला घरचा गणपती आणायचा आहे. सो जायचं संध्याकाळीच आहे, मे बी आता 1 वाजत आला आहे. आणि मी उठलो वगैरे, घरची थोडी कामं वगैरे केली, त्यानंतर मग आपला ब्लॉग अपलोड करायला घेतला. कालचा जो कळंबोलीचा आपला ब्लॉग होता तो. सो तेच आज आपल्याला जायचं, आपला सुशांत भावाचा गणपती आणायचा आहे, म्हणजे भिंगारीलाच जायचं आपल्याला. सो आज आपल्याला कुठं बाहेर वगैरे वाजवायचं नाही. आणि आज काय मोठा सेटअप पण नाही. जसं तुम्ही सेटअप बघता आपला गेले 3-4 ऑर्डरला, तसा सेटअप तर आपला नाही आहे आज आपलं काय म्हणजे रोटो वगैरे नाही लागणार आहे. नॉर्मल रनिंगचं सामान वगैरे असेल तेच लागेल मे बी. अजूनपर्यंत काय आयडिया नाही, पण आपण गेल्यावर बघू. टक्क्याला बाईकडे गेलो, बाईचा पण रात्री गणपती आणायचा आपल्या अंकुश बाईचा. सो आज मेंबरचेच आपले 2-3 गणपती येतील. आता सुशांतचे तर आपल्याला तर वाजवायचंच आहे. अजून जर कोणाचा गणपती आणण्यासाठी वाजवायचा असेल तर आपण तिकडं पण जाणार आहेत आणि रात्री बाईचे पण जाणार आहेत. सो आपल्याला जायला वेळ आहे, म्हणजे संध्याकाळीच जायचं आहे, मे बी 4 नंतर 4-5 नंतर. आता 1 वाजत झाला आहे. सो तेव्हाच वाजवायचं आहे. म्हणजे त्यांचा गणपती 5-6 वाजता येणार आहे, तेव्हा आपल्याला वाजवायचा आहे. सो आता रेडी वगैरे झालो आहे मी आणि आता 1 वाजत आला आहे. सो आता जेवायला वगैरे दीदीकडे आपल्याला जायचं आहे. सो आपण आता विचुंब्यात जाऊ दीदीकडे जेवायला आणि तिथून मग आरामात निघूया. डायरेक्ट तक्क्याला जाऊ, नाही तर मग भाई बोलला तर भिंगारीला, नाही तर तक्क्याला कुठेतरी जाऊ आपण. सो आता तुम्ही ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू राहा आणि आपला ब्लॉग एन्जॉय करा. चला भेटू. सो अजून एक विषय होता. आपली जी फॅमिली आहे यूट्यूब आणि इंस्टाची, जे आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला प्रेम करतात, ते सगळे भाऊ वगैरे आपल्याला DMs करतात, म्हणजे की भावा ब्लॉग खूप लॉंग होत आहेत, शॉर्ट ब्लॉग ठेव, छोटे ब्लॉग ठेव वगैरे. सो मला एवढंच बोलायचं की माझे ब्लॉग तुम्ही आधीपासून बघताय. माझे ब्रास बँडपासून मी आपली ब्लॉगची सुरुवात केली. सो ब्रास बँडपासूनच आपली सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच मी ब्लॉग वगैरे सगळे म्हणजे लॉंगच बनवतो आहे. कारण की ब्रास बँडमध्ये पण तेवढं दाखवावं लागतं. आणि म्हणजे तुम्हाला मी तसं बोललेलंच आहे, तुम्ही एक आपला ब्लॉग आहे तो बघितला असेल, त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे की आपल्या ब्रास बँडचे ब्लॉग तर मोठेच होणार. आणि तसंच बँजोचं पण आहे की बँजोला पण सगळं दाखवायला लागतं, की थोडं कापून मग दाखवून मध्ये फायदा नाही. एक प्रॉपर सेटअप आणि तुम्हाला सगळं काय दिसलं पाहिजे, हाच माझा हेतू असतो ब्लॉग बनवायच्या मागचा. सो शॉर्ट ब्लॉग तर पॉसिबल होत नाही आहे, कारण की 15-20 मिनटामध्ये किती काय दाखवणार तुम्ही. कापून तेवढं दाखवू शकत नाही. सो आपले ब्लॉग लॉंगच होणार, त्याच्यामध्ये काय विषय नाही. आणि स्किप तर नकाच करू. मी तर बोलीन स्किप नका करू, तुम्ही सगळं ब्लॉग बघा तुम्ही, कारण की आपली तेवढी मेहनत आहे. मी तेवढं सगळे शूट वगैरे घेतो आणि लॉंगच ब्लॉग बनवतो. आणि लॉंगच ब्लॉग बनवून जास्त शॉर्ट टर्म ब्लॉग मला आवडत नाही बनवायला, कारण की सगळं दाखवायला लागतं. आपल्या सगळ्या ग्रुपची पोरांची मेहनत दाखवायला लागते त्याच्यामध्ये. सो प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या आणि ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. बाकी काय विषय नाही, मला एवढंच बोलायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सपोर्ट करताय आणि सपोर्ट करणार आहेत पुढं पण जाऊन. सो असाच सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. सो चला मी आता निघतो, दीदीकडे जातो. थँक्यू. सो भाई आलेला असतो आपण दीदीकडं, पण आता आलेला आपल्याला लागला आहे काम. दीदीने आपल्याला काम दिलं आहे. सो आता परत चाललं, येऊन आलो घरी, पण वरती नाही गेलो, मला परत लगेच कामाला पाठवलं आहे. सो आता जातो, थोडं आपल्या दुकानातनं सामान आणायला सांगितलं दीदीने. बाकी सगळ्यांचे उपास आहेत. आज हरतालिका आहे, मंगळवार आहे, त्याच्यामुळं घरात सगळ्यांचे उपास वगैरे आहेत, दीदीचे, मम्मीचे आणि बाबाचे वगैरे. सो आता आपल्याला जेवायचं आहे. सो मी पहिले जातो दुकानामध्ये, सामान वगैरे सगळं घेऊन येतो, त्यानंतर येऊन तुम्हाला भेटतो घरी जेवताना. चला आलो आहे परत दीदीकडे सामान वगैरे घेऊन. जो सामान होता आता यांचा उपासाचा, केली, वेपर बघू आपली मंडळी काय करतात. दरवाजा उघडाच आहे. आणि इकडं बघा उपासाच्या इथं झोपा चालल्यात. आज मंगळवार आहे, आपल्या आई माऊलीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. बोला आई माऊलीचा उदो उदो.
सुयोग सगळ्यांचा भंडारा घेऊन आलो उपासाचा. मदर काय चाललंय? कपडे वाळत घातले. सो चला यांना खाजीला देऊ उपासाचा ना, आपण पण जेवून घेऊ. चला जेवायला. सो भाई आता जेवण वगैरे झालं आपला. जेवण वगैरे उठलं आहे आणि आता काय थोडा वेळ आराम वगैरे करतो, कारण की आपल्याला आरामात जायचं. वाजले बघा किती, 2:45 वाजलेत. सो आता काय काम वगैरे नाही, आता थोडा वेळ आराम करू. अरे पाऊस पण पडतो बारीक बारीक, मगाशी थांबलेला आता पडायला लागलाय परत. सो आता आराम करू आणि नंतर आपल्याला 5 नंतरच निघायचं आरामात. भाईचा फोन येईल, मी भाईला नंतर फोन करेन. भाईला विचारेन मग कुठं जायचं, तक्क्याला जायचं की भिंगारीला जायचं. तसं मग निघू आपण डायरेक्ट. चला आता मस्त 1-2 तास आराम करतो पद्धतशीर. 2 hours later. सो भाई निघालो आता आपण फ्रेश वगैरे होऊन. आताच फ्रेश वगैरे झालो. आता आकाशचा फोन आला होता, थोडा तक्क्या गावामध्ये पण वाजवायचा आहे गणपती आता अर्जंटमध्ये. सो आता पहिले तक्क्याला जातो, तिकडे थोडा वेळ वाजवू, मग भिंगारीला जाऊ. चला. यो कॉल घेतोय, गणपती येऊन थांबला तिथं कधीपासून. नाही हे आता आलेत. का रे गेलतं कुठं रे? आधी गेलो बाहेर. कमाल यार, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. गणपती येऊन थांबला, तुम्ही बाहेर काय करता? यो बघ स्वट्ट यो वाचस आमचा. आता आला आपण लोकेशनला इथं डॉमिनोज पिझ्झाच्या इथं तक्क्याला. चिरीमिरी कॉल घेतात हे लोक. आकाशने कॉल घेतला यो. आता यो कॉल वाजून घेऊ, नंतर मग भिंगारीला जाऊ. चला.
आपला पहिला कॉल आपला झालाय पूर्ण आणि याने बेस फोडलाय. इथं रेट आहे 200 न 400 वाला पान फोडतोय. यांनी 400 वाला पान फोडलाय. नया बिटाना चाहिए ना. अध्यक्ष कॉलचा अध्यक्ष तोंड दाखव. कॉलचा अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष. भाई एक ऑर्डर झाली आपली इथं. नाही शेट ड्रायव्हर यो बेस सोडून ड्रायव्हरला होता. आता इथून जाऊन नंतर मग आपण थोडं नाश्ता बिस्ता करू. जाऊ मग नंतर आपल्याला कुठे आता भिंगारीला. चला भिंगारीला भेटू. पहिले सामान घालून घेऊन जाऊ. आता आलोय भिंगारीला. मयुरेश सर याचा काय झालाय. अरे तो नाही बसणार पान बारीक आहे तो. आईच्या गावात आणि वेल टू कम आन्सर फकी ब्लॉग्स. वेलकम टू नाही वेल टू कम. सो आता सुशांत भाईचा गणपती येईल आपले. सो आता सध्या तरी काही विषय नाही अजून टाईम आहे इथं. कारण की आता गणपती आणायला गेले तिथं बाजूलाच गेलेत भिंगारीला. सो गणपती वगैरे घेऊन आले तर आपला बघा ह्यो सेटअप आहे जो तुम्ही आता कॉलमध्ये बघितला. रिक्षाला भोंगा 4 भांडी एवढाच सेटअप आहे आपला. सो गणपती आला का वाजवायला घेऊ. भिंगडी शेठ हो अध्यक्ष कॉलचे अध्यक्ष. कॉलचा अध्यक्ष पेमेंट आज यो करणार आहे रोकडा आज आम्हाला. चला गणपती आला का वाजवायला घेऊ.
भाऊचा गणपती आणलाय, भाईचा गणपती आलाय फायनली घरात. टाकले शेट मयुरेश, आपला शूटर आज मयुरेश आहे. सो आता अजून एक आपल्याला ऑर्डर लागले चालती फिरती. हेच एवढं सामान घेऊन जायचं आहे 15 मिनिटं वाजवायला. तर जाऊ चला आता. ए लोकेशन काय सुशांत? स्टेशनच्या इथं कुठेतरी लोकेशन आहे, चला जाऊ. मेने गाडी बघा इथं मागं बिल्डिंग आहे आणि तो तिथं गणपती बसणार आहे. आता आपली रिक्षा पण आली आहे बघा. सगळं सामान वगैरे लावतो घेतो वाजवायला. चला सुशांत भाईची ऑर्डर आहे आता परत. सुशांत भाईचा गणपती आहे म्हणून आता चाटूक कॉल घेतलाय. चला घेऊ वाजवायला. झाला आपला या कॉलचा पण पलटण बसले. इथं पण वाजून झाला. आता गावात जायचं आहे का? हो गावात पण जायचं आहे वाजवाला. तिकडे जाऊ चला आता. पॅकअप करतो सामान काढतो बघा. टाकल्या शेट टाकल्या वैतागल्या आमचा ऑर्डर वाजून वाजून. डायरेक्ट बंद करत आहे. पोरांना विचारत नाही डायरेक्ट बंद करून मोकळं होते. चला गावात. सो भाई आता आपण गाल्यावर आलो आहे आणि आता काय वाजवायचं वगैरे नाही. डायरेक्ट सामान्य बघा टाकाटाकी चालू आहे. सो आता काय वाजवायचं वगैरे नाही. तर डायरेक्ट भाईचा गणपती आणायला जायचं आहे. सामान वगैरे टाकून घेऊन आपला ब्लॉग येतो एंड करायला घेऊ. चला या सामान टाकायला. Much later. सो फायनली आपण आपल्या घरी आलो आहे गावांना. आणि आपला ब्लॉग म्हणजे जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की आपण 10-10:30 वाजता मिनिमम 11 वाजेपर्यंत आपण फ्री झालेलो. म्हणजे सगळ्या ऑर्डर संपलेल्या वगैरे. आणि त्यात मी आपला ब्लॉग एंड करायचं विसरलेलो. कारण की मी तिथं थांबून राहिलो टक्क्याला. कारण की आपल्या अंकुशभाईची मूर्ती आणायची होती. अंकुशभाईची आपली गणपती बाप्पाची मूर्ती रेडी नव्हती. सो
आपल्याला थांबायला लागलं. मी पण थांबलेलो कारण की बाईसोबत मला जायचं होतं मूर्ती आणायला गणपती बाप्पाची. सो आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला सकाळी पहाटे 4, 4:30, 5 वाजता आपल्या हातामध्ये आली. सो तिथून आम्ही मूर्ती वगैरे घेऊन भाईच्या घरी वगैरे आलो. तर आता सकाळचे म्हणजे 6 वाजत आलेत. मी आत्ताच जस्ट घरी वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आपला जो ब्लॉग आहे तो एंड करायचा विसरलो, तो आपला ब्लॉग एंड करायला घेतो आहे. सो तुम्ही इथपर्यंत आपला ब्लॉग पाहिला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमची इतर आता घेतो. चला सगळ्यांनी बाय. काळजी घ्या, सुरक्षित राहा. गया.